महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे की नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे, कारण चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच भाजपच्या पोस्टरमधूनही उपमुख्यमंत्री अजित पवार गायब आहेत। आता नेमकं अजित पवारांचे फोटो पोस्टरवरून गायब का होत आहेत, त्याची कारणं काय आहेत, त्याबद्दलचा एक रिपोर्ट बघूयात। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी करण्यात आलेला हा देखावा, या देखाव्यात राज्यातले ड्रीम प्रोजेक्ट दाखवण्यात आले, मात्र त्यावर दिसतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो। इतकंच काय तर खासदार श्रीकांत शिंदे यांचाही फोटो दिसतोय, दिसत नाही तो अजित पवारांचा फोटो। राज्यातले ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशातून अजित पवार गायब झाले। अजित पवारांचा फोटो दिसतो फक्त वैद्यकीय सहायता कक्ष पोस्टरवर, तोही एका कोपऱ्यात। लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून फोटो गायब झाल्यानंतर अजित पवार यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। मीच त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणलं जरा कमी करा। अरे होऊ दे ना बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे। फोटो मीच काढायला लावले असं दादा मिश्किलपणे म्हणत जरी असले तरी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद रंगताना दिसतोय। भाजपने मुंबईच्या वांद्रे परिसरात लावलेले हे बॅनर्स पहा। भाजपच्या बॅनरवरून देखील आता अजित पवारांना हटवण्यात आल्याचं दिसतंय। देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये देणार अशा प्रकारची टॅगलाईन वापरून भाजपकडनं या योजनेचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे फोटो आहेत, मात्र या फोटोमधून, या बॅनरमधून पुन्हा एकदा अजित पवारांना वगळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्यात। बारामतीमध्येही महायुतीत बॅनर वॉर पाहायला मिळालं। शिवसेनेच्या वतीनं गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठीच्या कमानीवर एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत, मात्र याच्या उद्घाटनाला अजित पवार आले नाहीत। त्यामुळे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी चक्क अजित पवारांच्या फोटोवरती काळं कापड टाकून तो झाकून टाकलाय। जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं, त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चाने जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्याने झाकून टाकत आहोत। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही भाजपने लावलेल्या बॅनरवरून अजित पवार गायब आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटोच काय तर नावाचाही उल्लेख या बॅनरवर नाहीये। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतील समन्वयाबद्दल चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्र्यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्यात। अरे बाबा, हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही, हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे। शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण, तसं सरकार आपलं काम करतच। आम्ही तिघही लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जातो ना, ते चेक वाटप करायला त्या कार्यक्रमामध्ये, आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या परीने आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील, म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी हे सगळं, याच्यात कुठलंही क्रेडिट श्रेयवाद नाही। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुकांआधीच दादांचा अंदाज बदललाय। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सर्वात आधी अजित पवारांनी माफी मागितली होती। त्याआधी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रांना उभं करून चूक झाल्याची कबुलीही दादांनी दिली होती। त्यानंतर कुटुंबात फूट पाडून चूक केली अशीही कबुली दादांनी दिली। आता मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवरून तसंच भाजपच्या पोस्टरवरून अजित पवार गायब आहे। अजित पवारांना महायुतीत अस्वस्थता वाटू लागली आहे का? महायुतीला देखील अजित पवार नकोसे झाली आहेत का? हे येणाऱ्या काळात कळेलच। मात्र गेल्या काही महिन्यांमधल्या घटनांवरून महायुतीत सारं काही अलबेल नाही याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।